रणजी करंडक स्पर्धेमध्ये जम्मू काश्मीरकडनं मुंबईचा पराभव झालेला आहे। 5 गडी राखून जम्मू काश्मीरनं मुंबईवरती विजय मिळवलाय। मुंबईकडनं शार्दुल ठाकूरनं केलेलं शतक व्यर्थ गेलंय। रणजी करंडक स्पर्धेमध्ये रोहित शर्माची सुमार कामगिरी बघायला मिळाली। रणजी करंडक स्पर्धेमध्ये जम्मू काश्मीरकडनं मुंबई संघाचा पराभव झालेला आहे। 5 गडी राखून जम्मू काश्मीरनं मुंबईवरती विजय मिळवला आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। पद्मेश, मुंबई संघाचा पराभव, जम्मू काश्मीरनं मुंबईला हरवलंय। गुरु, आपण जर बघितलं तर जवळपास 10 वर्षानंतर जो रोहित शर्मा आहे त्याचं रणजीमध्ये पुनरागमन झालं होतं। मुंबईचा संघ जर आपण बघितला तर बलाढ्य असे शार्दुल ठाकूर असतील, अजिंक्य रहाणे असतील, रोहित शर्मा होते, तरी देखील मुंबईचा सामन्यामध्ये पराभव झालेला आहे। मुंबईच्या तुलनेत जर आपण बघितलं तर जम्मू काश्मीरचा जो संघ आहे तो दुबळा आपल्याला पाहायला मिळतो। मुंबईच्या संघामध्ये जे मोठे मोठे जे खेळाडू आहेत, इंटरनॅशनल लेवलचे जे खेळाडू आहेत, ते असून सुद्धा जम्मू काश्मीरच्या ज्या संघाने सुरुवातीपासून जी मॅच सुरू झाली, जे टेस्ट सुरू झाली, तेव्हापासून त्यांनी आपला एक वर्चस्वपूर्ण मॅच वरती त्यांचा होता। संपूर्ण जे शार्दुल ठाकूरने जे जे शतक केलं त्यामुळे कुठेतरी मुंबईचं फॉलो ऑन तरी वाचला होता। पण जसं जसं आपण बघितलं जे दुसऱ्या इनिंग मध्ये आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीरने संपूर्ण मुंबईला नेस्तनाबूत केला आणि जम्मू काश्मीरचा विजय हा निश्चित झाला। धन्यवाद पद्मेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।